प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगदवंदनीय जगदमान्य श्री संत तुकोबाराय महाराज यांचे धाकटे बंधू कान्होबाराय महाराज यांचा 4 चरणाचा हिंदी भाषेतील हिंदुस्थानी प्रकरणातील आणि काला सांगणारा अभंग विठ्ठला सकल अभंगाच्या माध्यमातून कान्होबाराय महाराज भगवान परमात्म्याची आणि गोपिकांचा झालेला जो संवाद आहे त्या संवादामध्ये भगवंताने आपलं विशेषत्व सांगावं आणि गवळणींनी त्यांचा कवीपणा सांगावा। या दोघांमधलं संभाषण या अभंगाच्या माध्यमातून व्यक्त केलेलं आहे। सकल अभंगाच्या माध्यमातून एक गवळणीचा भाव कान्होबाराय महाराज व्यक्त करतात। काय सांगतो तू? चुरा चुरा कर माकड खा, चोरून चोरून दही दूध तूप लोणी खाल्लेलं आहेस का? चुरा चुरा कर माकड खाया, गवलन कानंद कुमर कन्हैया। तू गवळणीचा मुलगा आहेस, तुला लहानपणापासून आम्ही पाहिलंच आणि तू आम्हाला काय तुझा मोठेपणा सांगतो? काही बराई दिखावत मोही, काय तुझा मोठेपणा आम्हाला माहिती आहे ना? तुझा प्रभूपणा आम्हाला माहिती, तू कसा आहेस, कसा होतो? ऐकायचंय तुला। और बात सुन उखल सुगला बांधलिया गोपाला। एक गोष्ट आहे, एक घटना आहे, तुला उखळाला बांधलं होतं तुझ्या मम्मीने। हो आम्ही पाहिलंय ते। आणि काय सांगतो तू? मी राजा आहे, मी मोठा आहे। और बात सुन, आणि पुन्हा सांगतात अरे याच्याही पुढे आम्हाला माहितीये तू काय करत होतास। गव्हा चरावत फिरत बन बन गव्हा चरावत। अरे जंगलामध्ये फिरत होतास, डोंगरामध्ये फिरत होतास गाईंच्या पाठीमागे। आणि तुझ्या हातामध्ये काठी होती, तू गया बंधू लेल करी हात। हातामध्ये काठी घेऊन तू गायी सांभाळत होता आणि तू आम्हाला सांगतोस की मी देव आहे, मी प्रभू आहे। जानत हूँ प्रभुपणा तेरा सबही, काही बराई दिखावत मोही। मला तुझा मोठेपणा सांगू नको, असा भाव या अभंगातून व्यक्त करतात विठ्ठला।